अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला येणारं जे चंद्रग्रहण आहे 3 मार्च होळी धुलीवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण आहे, मंगळवार आहे त्या दिवशी. मग चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणते नियम पाळावे, वेद कोणते पाळावे, तुळशीपत्र कुठं ठेवायचं, ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सगळी माहिती सांगणार आहे. ज्या गर्भवती माता भगिनी आहेत त्यांनी कोणती काळजी घ्यावी न घाबरता. खूप जर काय होतं, ग्रहण म्हटलं त्यांच्या मनात धडकी भरते. न घाबरता आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणते नियम पाळायचे आणि काय करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आता पण एक ग्रहण होतं, आपल्या भारतामध्ये दिसणार नव्हतं, पण खूप जणांचे फोन मेसेज आले की ग्रहण आहे का, ग्रहण आहे का. लोकांच्या मनामध्ये खूप भीती आहे. ती पहिले भीती दूर करा. आपण महाराजांचे सेवेकरी आहोत, श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे. किती संकट आलं, काही आलं, घाबरायचं नाही आणि मनामधली भीती दूर करून समजून घ्यायचं काय आहे. न समजता आपण जर काही गोष्टीकडे लक्ष दिलं तर मनामध्ये भीतीच असते. चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण भारतामध्ये स्पर्श होणार नाही, ते मध्य पण होणार नाही भारतामध्ये. चंद्रग्रहण 3 मार्चला आहे. 3 मार्चला मंगळवारी आहे आणि त्याचा स्पर्श जो आहे तो दुपारी 3:20 परत 4:34 स्पर्श होणार आहे. त्याचा मध्य जो आहे तो 5:04 आहे आणि ज्याचा मोक्ष जो आहे तो 6:48 मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला. हे चंद्रग्रहण दिसणारे प्रदेश कोणकोणते? भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिकाचा काही प्रदेश हे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात ग्रहस्थित दिसणार आहे, म्हणजे ग्रहस्थित असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही, लक्षात ठेवा. कुठे कुठे ग्रहण? गुजरात मधील राजकोट, ओरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात ग्रहण दिसणार नाही, म्हणून त्या प्रदेशातील ग्रहणाचे कोणतेही नियम पाळायचे नाही. ग्रहण कधीपासून आहे? पुण्यकाळ जो आहे तो सूर्यास्तापासून आहे. 3 तारखेला सूर्यास्तापासून आहे. वेद कधीपासून पाळायचे? आपल्याला वेद आहे ते ग्रहण वेद काळ जे आहे, ग्रहणाचे वेद आहे ना, ते बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून तर ग्रहणाचे वेद पाळायचे. सकाळी 11 ते रात्री संध्याकाळी 6:48 ग्रहण वेद काळामध्ये स्नान पूजा, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म सगळं करता येतं, म्हणजे 11 ते 6 वाजेपर्यंत. वेदामध्ये भोजन निषेध आहे, म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये. मात्र वेद काळामध्ये इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्र विसर्ग करणे, झोप घेणे हे कामे करता येतात. ग्रहणापूर्वी काळामध्ये आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत, मोक्षापर्यंत म्हणजे 6:48 पाणी पिणे, बाकी सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ग्रहण लागलं समजा 5 वाजता तेव्हापासून नाही करायचं. ग्रहणामध्ये सूर्यास्त होतच, म्हणजे ग्रहण जे आहे ते 4:34 ऍक्च्युअल ग्रहण चालू होणार आहे. 4:34 ते 6:48 या काळामध्ये स्नान करायचं. सगळ्यात पहिले ग्रहण चालू झालं की स्नान करायचं. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे करता येईल ते करावं. पूर्वी घेतलेले मंत्राचे पुनश्चरण करावे चंद्रग्रहणात. आणि ग्रहण 6:48 नंतर ग्रहण संपल्यानंतर परत आंघोळ करायची. आणि ब्राह्मणाला जे दान असेल, दे दान सुटेगन, ब्राह्मणाला दान असेल ते दान देऊ शकता. अशा पद्धतीने जे ग्रहण आहे
हा ग्रहणाचा पूर्ण मुख्य भाग झाला, साधं सोपं. आता मी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 मार्चला धुलीवंदन आहे. धुलीवंदन असल्यामुळे महिला ज्या गर्भवती माता भगिनी आहे, त्यांनी सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 6:48 ग्रहणाचे नियम पाळायचे. पण लहान मुलं असेल, हे असेल, त्यांनी तुम्ही 3 वाजेच्या अगोदर तुम्ही जेवण करून करू शकता, म्हणजे जेवण करू शकता 3 वाजेच्या आतमध्ये अगोदर. संध्याकाळच्या वेळेस जे गर्भवती माता भगिनी असेल ना, त्यांनी काय करायचं, जेव्हा ग्रहण स्पर्श होणार आहे 4:30 वाजता चालू होईल, जेव्हा आपला सूर्यास्त असेल तिथपर्यंत 6:48 आपल्या घरामध्ये काय करायचं, आपल्या घरामध्ये सगळे पडदे असेल ते सगळे बंद करून, पडदे बंद करून एका खोलीमध्ये आपण बसायचं. खाली आसन घ्यायचं, या खोलीमध्ये बसू शकता. जास्त बसता येत नाही गर्भवती माता भगिनीला, तुम्हाला झोपायचं असेल तर झोपू पण शकता, असं काहीच नाही. आपल्या शरीराला महत्व द्या, जास्त घाबरू नका. मग त्याच्यामध्ये असं सांगितलं की सकाळपासून नियम पाळायचे. सकाळपासून नियम पाळणं नाही होत तर तुम्ही 4 वाजता जेव्हा ग्रहण चालू होईल ना, 4:30 वाजता, तिथपासून तर रात्री संध्याकाळी 6:48 ग्रहणाचे नियम पाळायचे. त्या काळामध्ये काय करायचं, त्या काळामध्ये सगळ्यात पहिले तुम्ही ज्या घरामध्ये राहत असाल सगळे पडदे बंद करायचे. मग तुम्ही म्हणणार मोबाईल मध्ये बघणार, काही काही जण असे ते मोबाईल मध्ये बघता, काही काही जण टीव्हीवर बघता. एका रूम मध्ये बसून घ्यायचं, जे गर्भवती माता भगिनी आहे त्यांनी रूम मध्ये बसून घ्या, पडदे बंद लावून खाली आसन घेऊन जप करा महाराजांचा, स्वामी चरित्र वाचा, दुर्गा सप्तशती वाचा, व्यंकटेश स्तोत्र वाचा. जी सेवा करता येईल ती 6:48 करायची. आता बाकीच्यांसाठी काय नियम आहे, हे झाले गर्भवती माता भगिनी. तुम्ही घाबरायचं नाही, पडदे बंद करून आपल्या खोलीत बसायचं, मोबाईल बघायचा आणि सेवा करायची. त्यावेळेस त्या ग्रहण काळामध्ये पोटावर हात ठेवून आपण नामस्मरण करायचं. महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप असेल, दुर्गा सप्तशती असेल, स्वामी चरित्र असेल, मल्हारी सप्तशती असेल, तुम्हाला जे काही वाचता येईल ते वाचा. संक्षिप्त गुरुचरित्र असेल वाचा, काही प्रॉब्लेम नाही. आता बाकीच्यांसाठी कसं आहे, 3 तारखेला मंगळवार आहे, त्या दिवशी धुलीवंदन आहे, धुलीवंदन खेळावं, काही प्रॉब्लेम नाही. सकाळी 11 पासून वेध चालू होता, तर आपल्या घरामध्ये तुळशीपत्र ठेवा सगळ्यांनी. आमच्या लहानपणी आम्ही तुळशीपत्र, आमचे आई वडील ते ठेवायचे तुळशीपत्र. आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र, आपल्या जेवणाच्या याच्यामध्ये तुळशीपत्र, सगळीकडे तुळशीपत्र. कारण की पहिले ग्रहणामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो, ग्रहण जर असलं तर आम्हाला दुसरीकडे लागू पण देत नव्हते, सुतक काळ म्हणायचे ते. कोरोनामध्ये कसं आपण लागत नव्हतो, मास्क घालून बाजूला उभं असायचो, कोणी आला तर सॅनिटायझर मारा. तसंच आहे ग्रहण काळ, जो सकाळी 11 वाजेपासून जे चालू होतो तर संध्याकाळी सूर्य अस्त म्हणजे 6:48 आपल्याला पाळायचंय. मग तुम्ही 11 वाजेपर्यंत, 11च्या अगोदर जेवण करून घ्या, किंवा दुपारी 3 वाजेपर्यंत जरी जेवण करून घ्या सगळ्यांनी. आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये, आपल्या देवघरामध्ये सगळ्यांमध्ये आपण काय ठेवायचं, तुळशीपत्र ठेवायचं. सगळ्या ठिकाणी तुळशीपत्र ठेवा. तुळशीपत्र ठेवल्यानंतर काय करायचं, ग्रहण जे चालू होणार आहे 4:30 वाजता, 4:30 वाजता बरोबर ते चालू होईल. आपण 4:30 वाजेपासून ते 6:48 आपण लाईव्ह सेवा घेणार आहोत युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर. ग्रहण काळामध्ये ग्रहण बघावं, कोणासाठी चांगलं बघणं हे पण त्याचा राशीचं मी सांगेल. आता आपण सेवा कोणती घेणार आहे, 4:30 वाजेपासून आपण जी सेवा घेणार आहे, 4:30 ते 6:48 आपण सेवा घेणार आहोत. तेवढंच ग्रहण आहे, तेवढंच ग्रहण आहे. हे ग्रहण एवढंच आहे. आपण 4:30 वाजेपासून जी सेवा घेणार तर 6:48 घेणार आहे. ग्रहणाच्या अगोदर म्हणजे त्या दिवशी धुलीवंदन आहे, मग त्याच्या अगोदर तुम्ही आंघोळ करून बसायचं. ग्रहणाच्या वेळेस काय काय आपल्याला लागणार आहे, सेवा काय काय करणार आहे आपण लक्षात ठेवा. सगळीकडे तुळशीपत्र ठेवायचं. ग्रहण काळामध्ये काय करायचं, ग्रहण काळामध्ये आपण जास्तीत जास्त मंत्राचं उच्चारण करायचं. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल, ज्यांना आध्यात्मिक उन्नती करायची असेल, तुम्ही ग्रहण काळामध्ये मंत्रोच्चार आणि त्याचं जास्तीत जास्त जर पठण केलं, मंत्र सिद्ध होत असतं ग्रहण काळामध्ये, लक्षात ठेवा. म्हणून आपण 4:30 वाजेपासून ते 6:48 लाईव्ह युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर सेवा घेणार आहे. आपण कोणकोणती सेवा करू शकता,
सगळ्यात पहिले आपला गुरुमंत्र. ग्रहण काळामध्ये गुरुमंत्र जर आपण गुरुमंत्रात जास्त जप केला तर त्याचा अधिक पटीने फळ भेटतं. काही काही जणी नदी किनारी जाता, नदी असेल, विहीर असेल, पाणी असेल, त्याच्यामध्ये बसून जप करता रुद्राक्षाच्या याने. तर ग्रहण काळामध्ये काय करायचं, 4:30 वाजता सगळ्यांनी भस्म लावायचं, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, आंघोळ करून बसायचं. आंघोळ करून बसायचं. जप, महाराजांचा जप, आपल्या गुरुमंत्राचा जप, गायत्री मंत्राचा जप, नवार्ण मंत्राचा जप, दुर्गा सप्तशती असेल, स्वामी चैत्र असेल, संक्षिप्त गुरुचैत्र असेल, आपल्या नवग्रहाचा जप, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, मल्हारी मार्तंड असेल, त्याचे 2-2 अध्याय तरी घ्या. किंवा व्यंकटेश स्तोत्र आपण अनुष्ठान करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही 21 वेळा, 108 वेळा, 51 वेळा श्री सुक्ताचं अनुष्ठान करू शकता, पुरुष सुक्ताचं अनुष्ठान करू शकता, काल भैरवाष्टक म्हणू शकता. आणि आपले ग्रह खराब असेल तर तुम्ही नवग्रह स्तोत्र वाचू शकता. आपण 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत आपण या सगळ्या सेवा घेणार, लाईव्ह घेणार सगळ्या सेवा. त्याच्यामध्ये आपलं आसन आपण घ्यायचं, आपलं आसन घेऊन बसायचं, एका ठिकाणी पूर्व पश्चिम दिशेला बसायचं, घरच्या घरी बसताना बसायचं, सेवा करायची. ग्रहण काळामध्ये तुम्ही केलेली सेवा ती हजारो पटीने चांगली असते, हजारो पटीने चांगली असते. म्हणून ग्रहण काळामध्ये जे गर्भवती माता भगिनी ना, त्यांनी मी तुम्हाला सांगतो, त्यांनी दुपारी 3 वाजेपासून 3:30 वाजेपासूनच आपण एका खोलीमध्ये बसून घ्यायचं. 3:30 वाजेपासून बरोबर 3:30 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत बाहेर यायचं नाही. 3:30 ते 7 गर्भवती माता भगिनी लक्षात ठेवा. 3:30 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही आपल्या खोलीच्या बाहेर येऊ नका. मोबाईल मध्ये ग्रहण पाहू नका. खूप जणांचे ऍडव्हान्स असतात, समोर बघत नाही, मोबाईल मध्ये ग्रहण बघता, टीव्हीवर ग्रहण बघता. तुम्ही अशा गोष्टी करू नका. मोबाईलवर पाहू नका, टीव्हीवर बघू नका, दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये येईल ते पण पाहू नका. लक्षात ठेवा, असं ग्रहण बघणं काय आणि तसं ग्रहण बघणं काय. जास्त मनामध्ये भीती घाबरायचे काम नाहीये त्याच्यामध्ये काहीच. गर्भवती माता भगिनींनी पाणी पिऊ शकता, तुम्ही जेवण करू शकता. 3:30 वाजेपर्यंत तुम्ही जेवण करा, पाणी प्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पाणी कोणीही पिऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, तसा विषय नाही. पण एकदा ग्रहण 4:30 वाजता चालू झालं तर 6:48 पर्यंत जास्तीत जास्त सेवा करावी. गर्भवती माता भगिनींनी पण 4:30 वाजेपासून सेवा करायची तर 6:48 पर्यंत सेवा करायची. ग्रहण चालू झालं, ग्रहणामध्ये आपण सेवा करणार आहे. सेवा झाली, सेवा झाल्यानंतर आंघोळ करायची. लक्षात ठेवा, आम्ही लहानपणी होतो तर आम्हाला लागू देत नव्हते, इथं लागायचं नाही, तिथं लागायचं नाही. दूध असेल, लिक्विड असेल, त्याच्यामुळे तुळशीपत्र, दूध किंवा हे त्या दिवशी जास्त आणू नका. सगळीकडे तुळशीपत्र ठेवायचं, पाण्यामध्ये तुळशीपत्र, सगळ्या ठिकाणी तुळशीपत्र. ग्रहण झालं, ग्रहण मोक्ष झालं म्हणजे काय, ग्रहण सुटलं, दे दान सुटे ग्रहण. मग ग्रहण सुटल्यानंतर तुम्ही ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र दक्षिणा असेल ते ब्राह्मणाला द्यावं, म्हणजे आपल्याला जसं फळ आहे ते भेटत असतं. पूर्वी परदेशे बाद, दे दान सुटे ग्रहण असं म्हणायचे. मग ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यायचं आपल्या इच्छेने. ग्रहण सुटल्यानंतर सगळ्यांनी आंघोळ करायची. 6:48 नंतर सगळ्यांनी आंघोळ करायची, इकडे तिकडे लागायचं नाही. ज्या माता बहिणीची पहिले आंघोळ झाली, आंघोळ झाल्यानंतर महाराजांना पण तुळशीपत्र ठेवायचं. सकाळपासूनच तुळशीपत्र महाराजांना ठेवायचं. पहिले देवाचं आहे, देवाचं पूजन करायचं. माता भगिनी लक्षात ठेवा, माता भगिनी देवाचं पूजन करायचं. देवाला अभिषेक घाला, देवाला पूजन करायचं. सकाळचं जे ग्रहण काळातलं जे अन्न आहे ते खायचं नाही, म्हणून ते सकाळचं जे जेवण आहे तेवढंच करा. दुपारी करायचं काम नाही असं लक्षात ठेवा. सकाळी जेवण करून घ्यायचं, काहीच अन्न ठेवायचं नाही. ग्रहण काळातलं अन्न खायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. संध्याकाळच्या दुसरं नवीन फ्रेश अन्न तयार करायचं. हे केल्यानंतर ग्रहण आपण आंघोळ केली, आंघोळच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या, हळद घ्या आणि आंघोळ करून घ्यायची. ग्रहण काळातले जे कपडे घातले ते पण धुवून टाकायचे. आपण कोरोनामध्ये कसे करतो, आंघोळ करायचे, कपडे धुवून टाकायचे, तसं गोष्टी येते ग्रहणाच. हे झालं. लहान मुलांना याच्यामध्ये सूट आहे, लहान मुलांचा प्रॉब्लेम नाही, लहान मुलांना तरी सेवा करायला लावा. आणि हे केल्यानंतर ग्रहण आपलं झाल्यानंतर आपली जपमाळ आहे ती पण शुद्ध करून घ्यायची. ग्रहण काळात वापरलेली ते पण शुद्ध करून घ्यायची दूध पाण्याने. रुद्राक्ष प्रत्येक जण घालतात, रुद्राक्ष पण ग्रहण काळामध्ये आपण वापरलेलं असतं, ते पण शुद्ध करून घ्यायचं. सगळ्या गोष्टी शुद्ध करून घ्यायच्या. हे झालं, ग्रहण झालं. ग्रहण झाल्यानंतर आंघोळ करून घ्यायची. आंघोळ झाल्यानंतर आपण देवपूजा करून घ्यायची. देवपूजा झाल्यानंतर आपलं जेवण आहे ते नंतर संध्याकाळी रात्री तुम्ही करू शकता.
गर्भवती माता भगिनीने पण ग्रहण झाल्यानंतर 7 वाजता स्नान करून घ्यायचं, स्नान शुद्धी करून घ्यायची. ग्रहण आपण मोक्ष झाल्यानंतर जे ब्राह्मण असेल त्यांनी स्नान असेल, संध्या असेल ती करावी आणि अशा पद्धतीने ग्रहण आहे ते पूर्ण करावं. हे चंद्रग्रहण आहे, याची ऊर्जा खूप ऊर्जा आहे. जो व्यक्ती 4:30 वाजेपासून ते 6:48 पर्यंत सेवा करेल बघा, तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, लक्षात ठेवा. आता हे ग्रहण कोणत्या राशीने बघायचं, कोणत्या राशीने नाही बघायचं लक्षात ठेवा. हे ग्रहणाचे राशीफळ मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फळ आहे, यांनी पाहू शकता. मिथुन राशी आपल्या जन्म राशीनुसार लक्षात ठेवा, नावानुसार नाही. मिथुन राशी, तुला राशी, वृश्चिक राशी, मीन राशी या राशींना शुभ फळ आहे. मेष रास, कर्क रास, धनु रास, कुंभ रास या राशींना मिश्र फळ आहे. वृषभ रास, सिंह रास, मकर रास या राशींना अनिष्ट फळ आहे. ज्या राशींना अनिष्ट फळ आहे आणि ज्या राशीच्या व्यक्तींना आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नाही, म्हणजे कोणत्या राशी? वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फळ आहे, त्यांनी ग्रहण पाहायचं नाही. आणि गर्भवती माता भगिनीने तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ग्रहण पाहू नका. आपापल्या खोलीमध्ये 3:30 वाजता खोलीमध्ये यायचं, पडदे सगळे बंद करायचे, शांततेत बसायचं, सेवा करायची, नामस्मरण करा. जेवढं नामस्मरण करणार आपल्या गर्भवती माता भगिनींनी पोटावर हात ठेवून सेवा करावी. छानपैकी सेवा करा, न घाबरता करा. अजून पण याच्यामध्ये काही तुमच्या मनात प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य करा, त्याच्याबद्दल मी अजून व्हिडिओ करेल आपल्यासाठी. याच्यामध्ये सगळी माहिती कव्हर झालेली आहे. न घाबरता करायचं. स्नान आणि शुद्धी हे 2 लक्षात ठेवा. ग्रहण चालू व्हायच्या अगोदर आंघोळ करून बसावं, 4:30 वाजता आंघोळ करून बसावं. ग्रहण संपल्यानंतर परत आंघोळ करायची. सगळीकडे तुळशीपत्र ठेवायचं. ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.